ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील घोडबंदर रोडवरील वाघबेळ परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या मूलभूत सोयी सुविधांबाबत खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन देण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी 14 जानेवारी रोजी संबंधित नागरिक व महापालिका अधिकारी यांची एकत्र भेट महापालिका अरविंद पेनसे सभागृहात घेतली। यावेळी पाणी पुरवठा, फेरीवाले, मैदानाची उपलब्धता, खुला असलेला विद्युत वाहिनी, अर्धवट स्थितीत असलेले रस्ते आदी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश खासदार नरेश म्हस्के यांनी महापालिका प्रशासनाला दिले। यावेळी माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी स्थायी सभापती राम रेपाळे, शिवसेना विभाग प्रमुख मुकेश थोंबरे, तर प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रे, उपायुक्त जीजी गोदापुरे, मनीष जोशी, दिनेश तायडे, मुख्य लेखावृत्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, सहाय्यक आयुक्त बेला सुर्वे, उपनगर अभियंता विकास ढोले, कार्यकारी अभियंता संजय कदम, उप अभियंता अतुल कुलकर्णी व वाघबेळ परिसरातील गृहसंकुलातील प्रतिनिधी मर्सी नरेश, विजय पांचाळ, रोशनी मखीजा, विजय देसाई, तृप्ती आनंद, संतोष सिंग, निखिल थोंबरे, प्रवीण नाखवा आदी उपस्थित होते। दरम्यान खासदार नरेश म्हस्के यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया। वाघबेळ परिसरातील 47 गृहसंकुलं आहेत आणि त्यांना ज्या काही समस्या होत्या, म्हणजे काही रोडच्या असतील, पाण्याच्या असतील, लाईटच्या असतील, हॉकर्सच्या असतील, महानगरपालिका संदर्भात जे काही प्रश्न होते त्या संदर्भात ज्या अडचणी होत्या तर त्या संदर्भात आज या ठिकाणी बैठक लावण्यात आली होती। सर्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यावरती एक सोल्युशन काढण्याच्या दृष्टीने, उपाययोजना करण्याच्या दृष्टीने याची बैठक झाली। आणि या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या वतीने त्यांची काही अडचणी असतील आणि त्याच्यावरती सोल्युशन निघालेले आहेत, कामाला सुरुवात झालेली आहे आणि एक लोकांना चांगल्या सुविधा देण्याचा हा प्रयत्न आहे। जे लोक टॅक्स भरतात महानगरपालिकेला त्यांना सुविधा देणं ही आमचं काम आहे आणि त्या दृष्टीने आज पाऊल उचललेलं आहे। पिण्याचं पाणी नळाला येत नाही, मात्र टँकरवाल्यांना मिळतं। टँकर माफिया मोठ्या प्रमाणात असाही संशय व्यक्त केला गेला त्या बैठकीमध्ये आणि त्याविषयी जर पिण्याचं पाणी जर सोसायटीला मिळत नसेल आणि टँकरवाल्यांना ते मिळत असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्याची, त्याची सखोल चौकशी करून त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्याचे आदेश या बैठकीत दिलेले आहेत। मैदान कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी मुलांना जाऊ देत नाही, त्याबद्दलही तुम्ही अधिकाऱ्यांना झापले? हां, अधिकाऱ्यांना, कारण खेळाचं मैदान हे मुलांना खेळण्याकरता असतं, परंतु ठाण्यामध्ये हल्ली थोडीशी काही ठिकाणी फॅशन सुरू झालेली आहे की केवळ त्याच्यावरती इव्हेंट्स केले जातात। महानगरपालिकेचं ग्राउंड आहे परंतु वॉचमन काही गृहसंकुलाच्या बिल्डर्स लोकांनी ठेवलेले आहेत, तर त्यावरती पण कारवाई करायला सांगितलेली आहे आणि मुलांना खेळण्याकरता ती मैदाने खुली करा। ही मैदानं खेळण्यासाठी आहेत, फक्त पैसे त्याकडनं आकारणं हे काही महापालिकेचं काम नाही। काही ठिकाणी अशा पद्धतीने होत असतं, त्यावरती अतिरिक्त आयुक्तांना सांगितलेलं आणि त्याच्यावरती कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत। ठाण्यामध्ये मोठ्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतोय येणाऱ्या जाणाऱ्यांना, वाहतुकीसाठी आपण या ठिकाणी नियोजन करण्याचे सांगितले। त्या दृष्टीने MSRDC असेल, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा पाऊल उचललेलं आहे। घोडबंदर रोडचं जी काही हेवी ट्रॅफिक आहे ती थांबवण्याच्या दृष्टीने काही जागा आम्ही प्लॉट शोधतोय। त्या ठिकाणी वेळेच्या आधी जर काही गाड्या येणार असतील तर वसई वगैरे या ठिकाणी ते ट्रॅफिक थांबवलं जाईल, त्या ठिकाणी पार्किंग केलं जाईल आणि त्यानंतर जी वेळ त्यांना ठरवून दिली जाईल रात्रीच्या नंतर, त्यावेळी त्या गाड्या सोडल्या जातील। अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या दृष्टीने पाऊल उचललेलं आहे।